अमरावतीमधील 5 श्रीमंत तालुके। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, अमरावती जिल्हा सांस्कृतिक वारसा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व चिखलदरा यांसारख्या नैसर्गिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे एक विदर्भातील महत्त्वाचा भाग असून याला पूर्वी औदुंबरावर्ती व इंद्रपुरी यांसारख्या प्राचीन नावांनीही ओळखले जायचे। यात एकूण 14 तालुके आहेत। यात अमरावती, अचलपूर, अंजरगाव, सुरजी, भातुकली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, नांदगाव, खंडेश्वर, तिओसा आणि वरुड। परंतु यातील काही तालुके आर्थिक दृष्ट्या इतके बळकट आहे की ते खरंच अमरावतीला आर्थिक बळ देतात। आणि आज आपण त्याच अमरावतीमधील सर्वात श्रीमंत 5 तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत। अमरावतीमधील सर्वात श्रीमंत 5 तालुक्यांची यादी शासकीय आकडेवारीनुसार ठरवण्यात आलेली नाही, तर ही उपलब्ध माहिती आणि तालुक्याच्या विश्लेषणानुसार आहे व इतर बाबींवर अवलंबून आहे। ठोस आकडेवारी नसल्याने हे तालुके आर्थिक दृष्ट्या संपन्न असू शकतात असा अंदाज आहे। मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नंबर 5, नांदगाव खंडेश्वर तालुका। हा तालुका प्रामुख्याने तेथील श्री खंडेश्वर मंदिरामुळे प्रसिद्ध आहे। हे एक जुने आणि प्रसिद्ध शिवालय असून त्याला 64 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते व त्याचबरोबर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असून येथे मोठ्या प्रमाणात तूर किंवा हरभरा यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। नंबर 4, चांदूर बाजार तालुका। हा तालुका संत्रा उत्पादन आणि कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे व याचबरोबर करजगाव येथील किल्ला व अजून भरपूर गोष्टीसाठी तालुका प्रसिद्ध आहे। म्हणूनच हा तालुका आर्थिक दृष्ट्या एक बळकट तालुका मानला जातो। नंबर 3, वरुड। हा तालुका प्रामुख्याने संत्र्याच्या शेतीसाठी ओळखला जातो। येथील शेंदुरजना घाट, लोणी, जरूड व इतर अनेक गावी या वरुड मधील प्रमुख संत्रा उत्पादक गावे आहेत, त्यामुळे हा तालुका 3ऱ्या क्रमांकावर आहे। नंबर 2, मोर्शी। हा तालुका। या तालुक्यात सुद्धा संत्री उत्पादन प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे। येथील अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील बाजारपेठा प्रसिद्ध असल्याने हा तालुका अमरावती जिल्ह्याला आर्थिक बळासाठी उपयोगी ठरतो। नंबर 1, अमरावती हे शहर। हे जिल्ह्याचे प्रशासकीय, आर्थिक आणि शैक्षणिक केंद्र असून येथे उच्च शिक्षण संस्था त्याचबरोबर आरोग्य सुविधा आहे। त्याचबरोबर येथे कापूस, सोयाबीन, संत्री प्रमुख शेती केली जाते व ह्या तालुक्याच्या अवतीभोवती टेक्सटाईल पार्क आणि उद्योगधंदे सुरू असल्याने हा तालुका आर्थिक दृष्ट्या 1ल्या क्रमांकावर आहे। आज आपण अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांची माहिती जाणून घेतली आहे। तुमच्या आवडत्या तालुक्याचं नाव कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।